गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. स्वागत आहे तुमचं तन्वी आणि ओंकार यूट्यूब चॅनलमध्ये. स्वागत आहे तुमचं ओंकार यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही बोलत असाल आज नवीन ठिकाणी गुड मॉर्निंग आणि अशा अवतारात गुड मॉर्निंग करायचं रिझन हे आहे की काल अचानक भयानक आम्ही निघालो मुंबईवरून. तर ट्रॅव्हलिंगचा काहीच व्लॉग केला नाही आम्ही, काहीच व्लॉग केला नाही. म्हटलं डायरेक्ट तिथे पोचून तुम्हाला सांगू आम्ही कुठे आलो आहे. सो आम्ही आलो आहे वेळेश्वरला. वेळेश्वरला आम्ही काय केलं, कुठे फिरलो, कुठे राहिलो, तो सगळा डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. गुड मॉर्निंग अवतारापर्यंत आता आम्ही चाललो आहे मच्छी आणायला. तर तेही तुम्हाला दाखवणार आहोत की आम्ही आज काय काय करतो आणि किती दिवस आम्ही काय काय कव्हर करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हलतंय बघ गाडी, सुंदर आले ना. ठीक आहे, आम्ही बघतो त्याच्यासाठी काहीतरी. हॅलो गाईज, आता आम्ही झालो आहोत रेडी. सकाळी तुमच्याशी भेटलं तेव्हा अवतारात होतो. आता जरा अवतार सही करून जरा संध्याकाळ झाली तर आम्ही चाललोय बाहेर फिरायला. कुठे चाललोय ते मला तन्वीला विचारायला लागेल. तुम्ही बोलेल तन्वीला कशी विचारते. तर हे जे आम्ही वेळेश्वरला आलोय, सो माझी जी आधी रूममेट होती तिचं पण नाव तन्वीच आहे. तर तिच्या फार्म हाऊसला आलोय. सो तिच्या नवऱ्याचं आणि त्यांचं हे फार्म हाऊस आहे वेळेश्वरमध्ये. खूप छान आहे. ते लोक पण रूम्स आणि हे रेंटने देतात. तुम्ही बघितलीच असेल प्रॉपर्टी, मी तुम्हाला दाखवली किती सुंदर आहे. सो प्रॉपर्टीची टूर पण आम्ही देणार आहे. त्याचा एक प्रॉपर्टी रिलेटेड वेगळा व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ की ज्याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर्टीचे डिटेल्स आणि सगळं आम्ही तुम्हाला सांगू. तर आत्ता संध्याकाळ झाली आहे. मगाशी आम्ही मच्छी घेऊन आलो सकाळी. खूप संडे होता त्यामुळे आलो लेट, गेलो त्यामुळे लेट आलो. आल्याच्या नंतर मच्छी वगैरे सगळं आम्ही बनवलं, जेवलो, जरा आराम केला आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर. आपण कुठे चाललोय तन्वी? त्या आपण तन्वीला भेटते मी तुम्हाला. तन्वी मीटिंग तन्वी. हाय कर ब्लॉग मध्ये. सो येस, हीच तन्वी. ही माझी रूममेट होती आधी. आम्ही दोघी जणी 2 वर्ष एकत्र राहिलोय आणि भांडलोय पण. हा. सो तन्वी कदम आणि तन्वी पाळकर फॉर यू गाईज. आणि हा तिचाच घर आहे. तर आपण तिलाच विचारूया आपण कुठे चाललोय.
आपण गुहागरला चाललोय. डॉल्फिन पॉइंट, अंजनवेल. सो इथे आम्ही काहीही ओंकार आणि मी डिसाइड करून आलो नाही आयटरनरी किंवा काय. आम्ही पूर्ण हिच्या भरोशावरती आलो. मी काही गुगलवर सर्च पण नाही केला आणि ओंकार पण रेडी झालाय. हाय बोल. नमस्कार. येस नमस्कार. तर आम्ही आता चाललो अंजनवेल. तिथे कुठेतरी लाईट हाऊस वगैरे आहे. आम्ही आलो इथे सॅटर्डेला. इथे कसं यायचं काय यायचं ह्याचं पण मी तुम्हाला, तर इथे कसं पोचायचं काय ते पण मी तुम्हाला सांगते. सो इकडे पोचायचं नियरेस्ट रेल्वे स्टेशन चिपळूण आहे. सो आम्ही पण काय तिकीट वगैरे काढली नव्हती. अचानक भयानक आमचा प्लॅन झाला तर आम्ही सॅटर्डेला निघालो सकाळी मांडवीने. दुपारी पोचलो आणि इथे यायचं असेल तरी पण जरा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला कार किंवा असं काहीतरी रेंट करून एकतर घ्यावं लागेल किंवा बुक करावं लागेल. त्याचे प्राइजेस वगैरे सगळं आपण तन्वीला विचारून मी तुम्हाला सांगते, कारण की मला काही माहिती नाही. आणि कोणाचे अगर डिटेल्स वगैरे पण मला भेटले तर मी ते डिस्क्रिप्शनमध्ये, थँक्यू ओंकार, माझा हात दुखलेला, डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेन. तर आता आपण आधी जाऊया अंजनवेलला. संध्याकाळी आपण नीट बसून व्यवस्थित बोलूया. जेव्हा प्रॉपर्टीचा एक वेगळा व्हिडिओ टाकू त्याच्यामध्ये ह्या लोकांना मी सगळे प्रश्न विचारीन की इथे कसं यायचं. नियरेस्ट स्टेशन मला एवढंच माहिती आहे की चिपळूण आहे. बाकी इथे गुहागरला प्रायव्हेट बसेस पण येतात. सो आणि कोणाचा नंबर वगैरे असेल तर तो जो प्रॉपर्टीचा व्हिडिओ मी वेगळा टाकीन त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे डिटेल्स टाकेन. तर आपण आता जाऊया अंजनवेलला. तिथे काय आहे कसं आहे ते बघूया. मी आलो इथे लाईट हाऊसला. इथे पाठी तुम्हाला दिसत असेल माझ्या तिथे लाईट हाऊस आहे आणि लाईट हाऊस बंद झालाय. तर लाईट हाऊसच्या टायमाला तर आम्ही लेट झालो. पण इथे कसं छान पॉइंट आहे की तिथून असा व्ह्यू दिसतो. तरी बघितलाच नाही 360 व्ह्यू. तर असा व्ह्यू दिसतोय. बाकी आम्ही लेट झालो त्यामुळे लाईट हाऊस तर काय झालं. लाईट हाऊस मध्ये असं म्हणून आम्ही रत्नागिरीच्या गेलोय आतमध्ये. तर आतून कसं असतं ते आम्हाला माहिती आहे थोडंफार. तर ठीक आहे आपण इकडचा व्ह्यू एन्जॉय करूया. ये जरा खाली जाऊन बघूया. डॉल्फिन पॉइंट पण म्हणतात. असं बोलतात की सनसेट इथून खूप छान दिसतो. पण आमचा ॲज युजल सनसेट पण मिस झाला. आम्ही वेदरवरती चेक केलेलं पण 6 वाजता दाखवत होता. आम्ही 6च्या 10 मिनिटं आधी पोहोचलो पण मिस झाला. आणि इथे डॉल्फिन्स पण दिसतात पण आम्हाला नाही दिसले. डॉल्फिन पॉइंट पण बोलतात त्याला. लाईट हाऊस, डॉल्फिन पॉइंट काही बोलू शकतो. आज आहे आपला डे 2 आहे वेणेश्वर मध्ये आणि बीच फिरतोय. बीच दाखवतो. तिकडे घर आहे, कोणच नाहीये बीच वर. तिकडे घर आहे, तिकडे ते घर आहे तिकडे. हे घर आहे. ही आहे प्रॉपर्टी आणि तिथून आम्ही तिकडे आलोय. तर असा आहे हा स्पेस. आणि या ठिकाणी अजून वेगवेगळ्या पण प्रॉपर्टी आहे. जसे की ही पण एक प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टीचं नाव तर नाही माहिती पण बीच टच प्रॉपर्टी आहेत. येस. तर काही ही ट्रिप असं जास्त फिरण्याची नव्हती काय नव्हती. काल आम्ही बोललो तसं काल फक्त ते गेलो तिथे पण गेलो ते बंद होतं. त्यामुळे जास्त काय फिरता आलं. आणि काल संडे होतं तर काल निवांत मच्छी आणली, मच्छी जेवलो, दुपारी झोपलो. तर ही ट्रिप आम्ही असं जसं वाटतं की वेळेश्वर फिरायचं किंवा ट्रॅव्हल असं नव्हतं की जरा एक पीस ऑफ माइंडसाठी आम्ही ॲक्च्युली आलो. आणि इथे माझी मैत्रिणीचंच होमस्टे आणि ते असतं आणि ते इथेच असतात 2 जण नवरा बायको. तर
आपण पण जाऊया जरा निवांत थोडा दिवस. आणि काही फिरण्यासारखं वगैरे नव्हतं इथे. वेळणेश्वरचं मेन देऊळ पण इथे खूप जवळ. आता आम्ही अंदर चालता चालता पण कदाचित आम्हाला दिसेल, पण ते आम्ही सकाळी जाणार आहे आणि उद्या निघायचा पण दिवस आहे आपला. त्यामुळे इथे जास्त दिवशी शॉर्ट ट्रिप होती. कंटाळा आला होता खूप, जरा डोक्यात विचार चाललेले ते जरा मी करण्यासाठी आम्ही आलो. त्यांनी आम्हाला कधीचं बोलवत होती की तुम्ही या तुम्ही या तुम्ही या. तर इथे अजून एक जरा आमचं काम पण होतं जवळ, तर ते पण गोष्टी झाल्या आणि मग इथे लगेच येऊन आम्ही लगेच मुंबईला. क्विक ट्रिप होती. आमच्याकडे ॲक्च्युली जास्त दिवस पण नव्हते हातात. 1 नाईटसाठी त्याच्यासाठी आपण किती प्लॅन करणार गोष्टी आणि किती काय करणार. सो त्यामुळे आम्ही काही प्लॅनिंग केलं नाही की इथे जायचं फिरायला तिथे जायचं फिरायला. आणि हे वेळणेश्वर मेन चिपळूण सिटीपासून खूप आत आहे. इथून गुहागर 15 मिनिटाच्या अंतरावर येते, पण ते पण बाय व्हेकल 10-15 मिनटं वगैरे लागतात गुहागरला पण जर तुम्हाला पोहोचायचं आहे तर. सो त्यामुळे काहीच असं हेक्टिक ठेवलं नाही, निवांत होतो आम्ही. फक्त काल ते लाईट हाऊसला गेलो तेवढंच आणि वेळणेश्वरचं मंदिर एक कवर करतो. की वेळणेश्वरच्या मंदिराच्या अगदीच काही किलोमीटर त्या बीचवरून पण जाऊ शकतो. सो ही जवळची 2 डेस्टिनेशन होती, पण ते कालच्या डेस्टिनेशन खूप लांब होते. अर्धा-पाऊण तास लागला आम्हाला जायला. सो त्यामुळे काही इतकं जास्त आम्ही हेक्टिक ठेवलं नाही. जास्त काही ब्लॉग पण आम्हाला करत असं आम्ही निघतानाचा आम्ही ब्लॉग केला नाही, कारण आम्ही बुकिंग नव्हती काय नव्हती, अचानक ठरलं, अचानक आम्ही आलो. तर त्यामुळे काही येताना ब्लॉग केला नाही, डायरेक्ट इथे आल्यावरती ब्लॉग सुरू केला. काल ते पण सकाळी झोपेतनं उठून वगैरे आम्ही केलं, आणि आम्ही खूप हेक्टिक दिवस होता आणि आम्ही इथे लेट पोचलो. म्हणजे इथे पोचायला आम्हाला 5 वगैरे 4:30-5 वगैरे वाजलेले. त्यामुळे हे ब्लॉग करता आला नाही. सो ते सगळं आवरून सकाळी काल तुमच्याशी भेटलो, मच्छी आणली, खाल्ली, लाईट हाऊस गेलो आणि आज सगळं आता आवरून उद्या परत मुंबईला जाणार. करतच राहू. अजून आपल्याला वेळणेश्वर मंदिरातच झाला व्हिडिओ, अजूनपर्यंत संपला नाही. प्रॉपर्टीची पूर्ण एक प्रॉपर वेगळा व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ, त्याच्यामध्ये आपण तन्वी आणि ऋषिकेश तुम्हाला त्यांच्या प्रॉपर्टीचे डिटेल्स पण सांगतील. आणि माझ्या मैत्रिणीचं होमस्टे आहे, तर तुम्ही नक्की इथे या, व्हिजिट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला स्टे कसा वाटला. एकदम होमली फील आहे. होमस्टे जसं म्हणून की हे त्यांचं घरच आहे. त्यांचं पहिलं जुनं घर होतं इथे ज्या ठिकाणी त्यांनी बांधलं. तर त्याचे डिटेल्स व्यवस्थित मी तुम्हाला देईनच. त्याचा एखादा रील वगैरे करून, आणखी बघू हा आता व्हिडिओ किती शॉर्ट होतो, किती लॉंग होतं, त्याच्यावरती ठरणार आहे की व्हिडिओ प्रॉपर्टीचा वेगळा बनवायचा की ह्याच्याच एंडमध्ये तुम्हाला दाखवायचं. सो लेट्स सी कसं काय फिगर आउट करतो आम्ही लोक, कारण की हे आम्ही खूप निवांत काहीच डोक्यात प्लॅन करून आलो नव्हतो की ही रील करायची, असा शॉट घ्यायचा. चला आपण बीच फिरूया तोपर्यंत. हे बघा इकडे तर तुम्हाला मी दाखवते की जास्त बघितलात तर तुम्ही कोणीच माणसं नाही आहेत, कोणीच माणसं. आणि इतकं सुंदर बीच आहे, इतकं सुंदर बीच आहे की. आणि इथे पोहायसाठी वगैरे पण खूप, म्हणजे जर तुम्हाला पोहायचं असं नाही, भिजायचं वगैरे असेल तरी पण खूप छान हे आहे इकडे.
मॉर्निंग फ्रेंड्स, आज आहे आपला लास्ट डे. निघायचं 3 वाजताची ट्रेन आहे, पण निघता विचार केला सकाळी वेळेश्वराचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. जसं हा ट्रिपचा हा लास्ट हे आहे आणि वेळेश्वराचं दर्शन घेऊन आपण व्हिडिओचा पण एंड करणार आहे, कारण की पुढे ट्रॅव्हलिंग आहे, आम्हाला बसने असं चेंज करत जायचं आहे. सो त्यांनी आम्हाला एक पॉईंटला सोडणार आहे, तिथून शेअरिंग आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर चला आपण वेळेश्वराचं दर्शन घेऊन मग पुढे प्रवासाला निघूया.